अध्यक्ष महोदय, मला अर्थसंकल्पीय उद्योग चर्चा कामगार खनिज कर्म ग्रामविकास या पुरवणी मागण्यावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार। माझ्या मतदारसंघामध्ये मुळशी या ठिकाणी हिंजवडी मान MIDC आहे। कालच आपण पाहिलं त्या ठिकाणी अनेक कामगार कामावर येत असताना एक कंपनीची गाडी होती, त्यामध्ये 12 कामगार जात होते। त्या गाडीला अचानक आग लागली आणि त्यामध्ये 4 कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। 6 कामगार जखमी आहेत, त्यापैकी 2 कामगारांची प्रकृती अतिशय नाजूक आहे। आणि मग असे कामगार या ठिकाणी येत असताना अनेक उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी आहेत, अनेक मोठमोठे गृहप्रकल्प या ठिकाणी चालू आहेत। त्यामध्ये काम करणारी लोक बिहार किंवा उत्तर प्रदेशातून येत असतात, अनेक अपघात घडतात आणि त्यामध्ये अनेक लोक दगावली जातात। मागच्याच महिन्यापूर्वी 2 IT इंजिनियर मुली होत्या, त्या रोडनी जात असताना एक डंपर पलटी झाला आणि त्यामध्ये त्या मुलींचा दुर्दैवी असा अंत झाला। म्हणून असे अनेक अपघात घडत असताना कामगारांच्या बाबतीत काय कायदा करणार आहात का, याचं खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उत्तर हवं आहे। कारण की हे जे कामगार तिकडनं येतात त्यांचा काय मृत्यू झाल्यानंतर त्याची कोणीही दखल घेत नाही, त्यांची बॉडी फक्त पोलीस स्टेशनला जाते, त्याचं पोस्टमार्टम करून त्यांच्या संबंधित गावाला पाठवण्यात येतं, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली जात नाही। त्याबद्दल आपण त्यांना मदत करावी अशी माझी सभागृहाला विनंती आहे। त्याचप्रमाणे माझ्या MIDC मध्ये अनेक जमिनी संपादित केल्या, काम मात्र ठराविकच क्षेत्रावर झालेलं आहे, बाकी भूखंड हे मोकळे आहेत। ते 35-40 वर्ष आले त्यावर शिक्के आहेत, मग त्यामध्ये कॅनलचे शिक्के आहेत, काही MIDC शिक्के आहेत, ते खऱ्या अर्थाने काढले तर माझ्या शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। माझ्या मतदारसंघातील बोर या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणावर राहतो, अनेक धरणं आहेत, परंतु या ठिकाणी कुठला उद्योग नाहीये। त्या ठिकाणी MIDC आली चांगलं होईल आणि त्यासाठी भूसंपादन करणं गरजेचं आहे। MIDC शिक्के जमिनीवर पडलेले आहेत, परंतु कुठलीही आतापर्यंत कार्यवाही झालेली नाही, ती भविष्य काळात झाली पाहिजे अशी माझी सभागृहाला विनंती आहे। माझ्या मतदारसंघात भोर, राजगड, मुळशी असा 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे, त्यामध्ये अनेक धरणं आहेत, गड किल्ले आहेत, त्यामुळे प्रत्येक पुणे शहरातील किंवा भागातील लोक येत असतात आणि त्या ठिकाणी जागा जमिनी घेतात आणि त्या ठिकाणी फार्म हाऊस बांधण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतोय। त्यासाठी अनेक जण डोंगराची त्या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने उत्खनन करत असतो आणि पूर्ण भागाचं त्या ठिकाणी विकृतीकरण करण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे। आणि पाऊस जास्त पडतो आणि पाऊस पडल्यानंतर हे जे लोक उत्खनन करतात त्याची कुठेही निगा राखली जात नाही, त्याचे पाऊस काळात इतर लोकांना काय त्रास होतो याचा विचार न करता त्या ठिकाणी त्यांचं काम होतं आणि नंतर पाऊस पडल्यानंतर संपूर्ण ते रस्त्यावर पाण्याच्या माध्यमातून ते राडारोडा येतो आणि सर्व रस्ते बंद होतात आणि त्या ठिकाणी धरणात सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही माती वाहून जाऊन धरण या ठिकाणी गाळाने भरण्याचं काम होतंय। तेव्हा अशा लोकांच्यावर आपण भविष्यकाळात काय कारवाई करणार हा एक मोठा प्रश्न आहे आणि आपण ती करावी। त्याचप्रमाणे ग्रामविकास माध्यमातून आपण प्रत्येक विधानसभा सदस्यांना 50 किलोमीटरची लांबी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून देत असतो, परंतु माझा मतदारसंघ हा 3 तालुक्याचा आहे आणि मग 50 किलोमीटरची लांबी एका तालुक्याला जर आपण देतो विधानसभा, कारण की बहुतेकांचे मतदारसंघ हे एका तालुक्यापुरते मर्यादित आहेत, परंतु मी असा माझा मतदारसंघ आहे तो 3 तालुक्याचा मिळून मतदारसंघ झालेला आहे। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, आपण याचा विचार करून मला 3 तालुक्याला प्रत्येकी 50 किलोमीटर मागणी ग्राम सडक योजनेची लांबी मिळावी यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्नशील राहावं किंवा सभागृहाला माझी विनंती आहे आपण संबंधित खात्याला तसं सांगावं अशा मी विनंती व्यक्त करतो। त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये अनेक धरणं आहेत, त्यांचं काही लोकांचं पुनर्वसन झालंय, परंतु या ठिकाणी ज्या लोकांना जमिनी मिळायला पाहिजे होत्या पुनर्वसनाच्या त्या बऱ्याच लोकांना मिळाल्या नाहीये आणि त्या भागातील माझे जे लोकांचं पुनर्वसन झालंय त्या पुनर्वसित लोकांना नागरी सुविधा अंतर्गत निधी मिळणं गरजेचं आहे, परंतु तो पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही। त्यामुळे आमच्या लोकांना जमिनी देऊन सुद्धा त्या ठिकाणी त्याची सोय होत नाही, त्याचाही आपण विचार करावा अशी मी विनंती करतो। आणि आपण जर हे केलं तर खऱ्या अर्थानं हे 3 तालुके हे पुणे शहर, इंदापूर, पूर्ण खालचा भाग, सातारा या भागाला पाणी पुरवठा करण्याचं काम करतात। मामा तर मला आमची विनंती आहे तुम्ही थोडे यात लक्ष घालून आमच्या भागाला कसा न्याय मिळेल त्यासाठी प्रयत्न करायचा अशी सदिच्छा व्यक्त करतो।